नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेची चर्चा चालू आहे आणि या योजनेसाठी अनेक महिलांनी अर्जही केलेले आहेत। ज्या अर्ज केले होते आणि त्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले होते त्यांना 17 तारखेला 2 इन्स्टॉलमेंट सोबत त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करण्यात आले होते। रुपीज 3000 पर्यंत 3000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये 17 ऑगस्टला क्रेडिट करण्यात आले होते। परंतु अशाही महिला आहेत ज्यांचे फॉर्म हे जुलैमध्येच अप्रूव्ह झालं होतं आणि त्यांना अजून पैसे मिळाले नाही। आणि अशाही महिला असतील ज्यांचे पैसे आलेले आहेत आणि त्यांचे मल्टिपल अकाउंट असल्यामुळे त्यांना कळत नाही की माझे पैसे कोणत्या अकाउंटमध्ये नेमकं आलेले आहेत आणि माझं जे बँक अकाउंट आहे तर त्या बँक अकाउंट आणि माझ्या मल्टिपल बँक अकाउंट असल्यामुळे कोणत्या बँक अकाउंटला माझे KYC ही झालेली किंवा KYC कनेक्टेड आहे। कारण राज्य सरकार हे फक्त आधार बेस म्हणजे DBTच्या माध्यमातून हे पैसे टाकत आहे। म्हणून ज्या महिलांचं ज्या बँक अकाउंटशी आधार कार्ड लिंक असेल त्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे क्रेडिट होणार आहेत। मग ते आता कशी चेक करू शकता की माझे पैसे कोणत्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत तेही मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यानंतर ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे आणि त्यांचे पैसे कधी येतील आणि केव्हा येणार आहेत तर त्यांचे पैसे 31 ऑगस्टला येणार आहेत आणि येणंही सुरू झालं असेल। तर ज्या महिलांचे अजून आले नाही तर त्यांचे कधी येतील याचंही उत्तर मी या व्हिडिओमधून देणार आहे। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। मी अशाच राज्य सरकारच्या आणि लाडकी बहीण योजनेच्या अपडेट्स आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। मित्रांनो, पहिले तुम्ही जरी जुलैमध्ये फॉर्म भरला असेल आणि तुमचे जरी 17 ऑगस्ट रोजी इन्स्टॉलमेंट आलं नसेल तर तुमचं इन्स्टॉलमेंट आता येऊ शकतं। कारण जुलैमध्ये ज्यांचे 31 जुलैपर्यंत फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्यांनाच 17 ऑगस्ट रोजी इन्स्टॉलमेंट त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करण्यात आले होते। परंतु तुमचाही जरी जुलैमध्ये फॉर्म हा अप्रूव्ह झाला असेल आणि तुम्हाला जरी पैसे आले नसतील तर बाय चान्स काही जे डाटा मिसमॅच असतं त्या कारणाने तुमचं राहून गेलं असेल तर तुमचं या इन्स्टॉलमेंटच्या वेळेस नक्की ते 3000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत। कारण नागपूरला राज्यस्तरीय दुसरा महासमारोह होतोय तर त्या दिवशी 31 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचं ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता तर त्या महिलांना जे 3000 रुपये ते क्रेडिट करण्यात येणार आहेत तर त्यासोबत तुमचे पैसे येऊ शकतात। आता मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांना हे पैसे मिळालेले आहेत आणि त्यांचे मल्टिपल बँक अकाउंट असल्यामुळे त्यांना कळत नाही की माझे पैसे कुठल्या बँक अकाउंटमध्ये आलेत आणि किंवा माझ्या कुठल्या बँक अकाउंटला आधार KYC ही झालेली तर तुम्ही कसे चेक करू शकता तर मी आता तुम्हाला माझ्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर घेऊन जातोय। तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येही ही गोष्ट करू शकता। तुम्ही तुमच्या गुगल क्रोम ब्राउझरमध्ये माय आधार लॉग इन असं टाकू शकता। त्यानंतर असा UIDAचा तुम्हाला टॅब येईल वरती माय आधार लॉग इन, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा, त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो उघडेल। तुम्ही सिंपली गुगल क्रोमलाही करू शकता तुमच्या मोबाईलच्या गुगल क्रोमला। बघा, तर अशा पद्धतीने ही विंडो येईल। यात बघा तुम्हाला इथं दिसत असेल लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा विचारला जाईल। बघा, इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आणि खाली कॅप्चा टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला OTP जाईल। तुमचा जो आधार कार्ड नंबरची मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर तुमचा एक OTP जाईल। तो OTP तुम्हाला इथं सबमिट करायचा आहे। तर OTP आता इथं टाकायचा आहे तुमच्या मोबाईल नंबर जो OTP गेलेला आहे तो। आता बघा मित्रांनो, अशी एक विंडो उघडेल तुमच्यासोबत। तुम्ही OTP टाकल्यानंतर एक वेगळी विंडो ही लॉग इन होईल। त्यात तुम्हाला स्क्रॉल करून खाली जायचं आहे। तुमच्या मोबाईलमध्ये वेगळे ऑप्शन येतील। तुमच्या मोबाईलमध्ये जी विंडो येईल ती एक सारखी येईल। इथं माझी विंडो जी आडी असल्यामुळे इथं ऑप्शन वेगवेगळे आहेत। तर तुम्हाला इथं बघा खाली आल्यानंतर स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस तुम्हाला असा ऑप्शन दिसेल। बँक सीडिंग स्टेटस असा ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली तुम्हाला दिसून जाईल की तुमचं जे आधार कार्ड आहे ते कोणत्या बँकशी लिंक आहे। तिथं बँक नावही दिसेल आणि तिथं बँक सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह असं आहे का डिॲक्टिव्ह तेही तुम्ही चेक करू शकता। तुमचं जरी डिॲक्टिव्ह असेल तर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार नाही। तुम्हाला हे ॲक्टिव्ह करण्यासाठी परत तुमच्या ब्रँचला व्हिजिट करावं लागेल, तिथं KYC करावी लागेल। त्यानंतर तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होतील। तर अशा पद्धतीने सिंपली तुम्हीही चेक करू शकता तुमचे जरी मल्टिपल अकाउंट असतील तर कुठल्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे आलेले आहेत किंवा कोणत्या बँक अकाउंटशी तुमचं आधार कार्ड हे लिंक आहे। तर अशा 1-2 स्टेपमध्ये तुम्ही तुमचं बँक अकाउंट किंवा आधार लिंकिंग स्टेटस चेक करू शकता मित्रांनो।
आता राहिला प्रश्न, ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आणि त्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह झाले तर त्यांचे पैसे कधी येणार? तर जे बालविकास मंत्री, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की 31 ऑगस्ट रोजी याचे पैसे येणार आहेत आणि याचे पैसे आता येणंही सुरू झालेले आहेत. बऱ्याच महिलांना याची सेकंड इन्स्टॉलमेंट म्हणता येणार नाही, तर ज्या महिला राहिल्या होत्या, ज्या महिलांचे ऑगस्टमध्ये फॉर्म हे भरले होते, तर त्यांचे पैसे आता येणं सुरू झालेलं आहे, तर त्यांना 31 ऑगस्टपर्यंत पैसे येतील. तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकतात की तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँकशी लिंक आहे किंवा कुठे तुमची KYC झाली आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.